नमस्कार मंडळी, आज मी बनवलेले आहे पारंपरिक आणि चविष्ट रव्याची कुरडई। उन्हाळ्यात करून ठेवली तर वर्षभर छान टिकते आणि कधीही पटकन तळून खाता येते। अगदी कुरकुरीत आणि हलकी आणि सगळ्यांच्या आवडीची ही खास कुरडई घरगुती पद्धतीने बनवलेली आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे। यामध्ये मी कोणताही पापडखार वापरलेला नाही। एकदम पारंपरिक पद्धतीनेची ही कुरडई बनवलेली आहे। दुप्पट पद्धतीने ही कुरडई फुलते। तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करतोय। तर आता ही सणासुदीला केला जाणारा हा मुख्य पदार्थ आहे। चला तर मग बघूयात आपण। तर इथे 1 किलो रवा घेतलेला आहे। रवा थोडासा मी इथे मोठ्या साईजचा घेतलेला आहे। रवा आपल्याला कुरडई करताना मोठ्या साईजचाच वापरायचा आहे, अजिबात लहान वापरायचा नाही। मोठ्या साईजचा वापरल्यामुळे काय होतं की आपला जो रवा आहे तो व्यवस्थित असा फुलला जातो आणि त्याचा चिकसुद्धा खूप छान होतो। त्यामुळे रवा आपल्याला इथे मोठाच वापरायचा आहे। तर 1 किलोच्या मी कुरड्या बनवते आहे। आता इथे मी रवा चाळून वगैरे घेतलेला नाही, कारण की हा बाजारमधून आणलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित असा स्वच्छ आहे। तर 3 दिवस आपल्याला हा रवा भिजत घालायचा आहे आणि रोजच्या रोज यातलं आपल्याला पाणी बदलायचं आहे। सकाळी रोजच्या रोज तुम्ही नित्यनेमाने यातलं पाणी 3 दिवस बदलायचं आहे आणि स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचं आहे। तर त्यामुळे काय होतं, आपल्या कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात आणि आपल्या ह्या जो आपला रव्याच्या कुरड्या करणार आहे त्याला अजिबात असा उग्र वास येत नाही रोजच्या रोज पाणी बदलले की। तर आजचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी यातलं मी पाणी पूर्ण काढून घेणार आहे। तर आपल्याला हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकताय रवा आपला किती छान असा भिजलेला आहे। तर हे पाणी टाकून द्यायचं आहे। पाणी आपल्याला आता अजिबात वापरायचं नाही आणि हा टोटल आपला हा चिक एकदम चांगला असा, जसं गव्हाचं पीठ आपण पातळ मळतो तसंच त्या प्रकारे आपला हा रव्याचा चिक झालेला आहे। तर पूर्ण असा घट्ट चिक आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण पळीच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा चिक होतो। तर बघू शकता किती घट्ट असा हा चिक झालेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, हा चिक आता मोजून घ्यायचा आहे। मोजण्याच्या आधी आपल्याला हा चिक पूर्ण असा शोधून घ्यायचा आहे। ही प्रोसेस फार गरजेची आहे करणं। चिक आपल्याला शोधूनच घ्यायचा आहे। कोण कोण काय करतं की तसा चिक आपला जो असतो त्यातलं पाणी काढून टाकतात आणि कुरड्या करतात। मग त्याने काय होतं की आपल्या ह्या कुरड्या लालसरपणा येतो कुरड्याला। त्यामुळे हा चिक आपल्याला शोधून घ्यायचा आहे। एखादी आपली जी पिठाची घरातली जी रेग्युलरची चाळण वगैरे असते त्याने तुम्ही अशा प्रकारे हा शोधून घेऊ शकता। तर आता आपल्याला हा शोधून घ्यायचा आहे आणि चिक आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे। आता ज्या भांड्यात मी चिक मोजणार आहे त्या भांड्यातच मी इथे चिक शोधून घ्यायला लागलेले आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चिक पूर्ण शोधून घ्यायचा आहे। तर ह्यात थोडासा जो कोंडा असतो लालसर कलरचा तो राहतो, इथे बघू शकताय। तर अशा प्रकारचा हा लालसर कोंडा आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा चिक पूर्ण असा शोधून घेतलेला आहे। इथे माझा एक जे भांडा आपण चिकासाठी मोजण्यासाठी वापरणार आहे तेच आपण पाण्यासाठी सुद्धा वापरणार आहे। तर माझा चिक मोजून झालेला आहे आणि चिक होता तो एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे। जितका चिक आहे तितकंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। तर आता पाण्याला आपल्या छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला उकळी भरपूर चांगली खळखळून आणायची आहे आणि मगच आपण यामध्ये चिक जो आहे तो असा वैरून घेणार आहे। तर पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि त्यातलं मी अर्ध फुलपात्रभर हे पाणी काढलेलं आहे। आपल्याला लागल्यानंतर परत घालणार आहे, पण हे उकळलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही। तर यामध्ये टाकलेलं आहे टोटल मी चवीनुसार 1 ते 1.5 चमचा इथे मीठ टाकलेलं आहे। मिठाचं प्रमाण चवीनुसार घ्यायचं आहे, कारण की मिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर हा वाळवणाचा पदार्थ आहे आणि वाळवणाचा पदार्थ असल्यामुळे काय होतं की जेव्हा आपल्या कुरड्या वगैरे वाळतात त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं। त्यामुळे मिठाचं प्रमाण हे बेताचंच ठेवायचं आहे। आता कोण जर तुमच्या मदतीला नसेल तर हळूहळू करून हा चिक असा ओतून घ्यायचा आहे। तर इथे मी रवी वापरलेले आहे। रवीच वापरा, त्याने काय होतं आपल्या पिठामध्ये अजिबात गाठी वगैरे होत नाहीत। आता एकदा उकळत्या पाण्यामध्ये चिक टाकला की अजिबात हात हलवायचा नाही। एकसारखाच हात एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचा आहे आणि पीठ चांगलं असं वैरून घ्यायचं आहे, कारण की काय होतं गाठी होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला पीठ चांगलं एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा कलर पूर्ण चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ हलवतच राहायचं आहे आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे। आता एकदा मंद गॅस करून घ्यायचा आणि पीठ चांगलं असं वैरून घ्यायचं आहे।
तर इथे बघू शकताय मी अशा प्रकारे पीठ हे चांगलं असं वैरून घेतलेलं आहे. आमच्या इकडे वैरूनच म्हणतात. तर पीठ असं घट्ट वाटत असेल पण काही हरकत नाही. जे आता आपलं जे फुलपात्रामध्ये जर जास्त घट्ट झालं तर ह्या स्टेजला तुम्ही जे आपण बाजूला पाणी काढलेलं आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. जर पीठ जर पातळ झालं तर ह्यामध्ये पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे. पीठ व्यवस्थित असं शिजलेलं नाही आहे अजून. आपल्याला हे पीठ सगळं रवीचं वगैरे काढून यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला झाकण लावून वाफ चांगली घ्यायची आहे. 15 ते 20 मिनटं असंच मंद गॅसवरती आपल्याला हे पीठ चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पीठ छान असं आपलं वाफलेलं आहे आणि कडचं जे साईडचं असतं ते आत्ताच काढून टाकायचं आहे. नाहीतर आपलं जेव्हा आपण कुरड्या वगैरे घालायला लागतो तेव्हा हे पीठ अजिबात निघत नाही. त्यामुळे सगळं साईडचं पीठ वगैरे काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे. तर इथे बघू शकताय खालीसुद्धा असं पीठ लागायला लागलेलं आहे. तर या स्टेजला आपलं पीठ असं चांगलं शिजलेलं आहे. पीठ चांगलं शिजलेलं आहे हे ओळखण्याची सुद्धा तुम्हाला मी स्टेप दाखवणार आहे. आपलं पीठ चांगलं शिजलं तरच कुरड्या एकदम एकसारख्या आणि चांगल्या येतात. त्याचे वेलसुद्धा खूप छान येतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पीठ आपलं चांगलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. भले थोडा वेळ होऊ दे पण पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे पीठ शिजलेलं आपलं व्यवस्थित असं आहे. कारण की बघू शकताय खाली पीठ लागायला लागलं की आपलं पीठ चांगलं शिजलं आहे असं ओळखायचं. तर आणखीन एक स्टेप सांगते तुम्हाला. हाताच्या साहाय्याने सुद्धा आपण थोडासा गार पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या आपल्या हाताला पीठ हे चिटकतं आहे की नाही ते पाहायचं आहे. तर सगळं हे कडचं काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आणखीन मी थोडीशी वाफ देऊन घेणार आहे. म्हणजे पीठ आपलं आणखीन छान शिजेल यासाठी. गॅस एकदम मंद ठेवलेला आहे. मंदपेक्षा सुद्धा कमीच केलेला आहे आणि एक 5 मिनटं आणखीन वाफ देऊन घेतलेले आहे आणि इथं पीठ बघू शकताय आपोआपच हे उलटून हे पीठ सोडायला लागलेलं आहे. तर पीठ आपलं हे परफेक्ट शिजलेलं आहे पाहू शकताय. अजिबात पातळसुद्धा झालेलं नाही आणि घट्ट अजिबात झालेलं नाही आहे जास्त. जितका चिक तितकंच आपण इथे पाणी घेतलेलं आहे. तर बघू शकता अजिबात हाताला हे पीठ चिटकत नाही. तर आता आपण कुरड्या पाडून घेणार आहे. आता कुरड्या पाडताना तुम्ही आवडीनुसार हे कुरड्याची चकती बदलू शकता. तर इथे मी मीडियम चकती जी असते ती घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या कुरड्या आता पाडून घ्यायच्या आहेत. तर साचा स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे. याला पाण्याचा थेंब वगैरे अजिबात लावलेला नाही आणि एखादा छोटासा चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा साचा भरून घ्यायचा आहे. कारण की हे पीठ गरम असतं त्यामुळे हाताने वगैरे भरता येत नाही. तर एखादा चमचा वगैरे घेऊन तुम्ही असं हे पीठ भरून घेऊ शकता. तर या साच्यामध्ये टोटल एक 5 ते 7 अशा कुरड्या होतात. तर आपलं पीठ चांगलं शिजलं आहे की नाही ते कळतं आहे. इथे बघू शकताय एकदम छान अशी ही आपली कुरडी पडत आहे. तर तुम्हाला ज्या आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही ह्या कुरड्या बनवू शकता. तर मी थोड्याशा साईजमध्ये जास्त फेर घेऊन हे कुरड्या बनवते कायमच. आता याचं कारण सांगते. कारण की जर तुम्ही पातळ फेर देऊन जर कुरडी बनवली की हे आपण डब्यामध्ये वगैरे ठेवताना तुटतात कुरड्या. तर जास्त फेर देऊन बनवल्याने काय होतं की ह्या कुरड्या जसाच्या तशा आणि डब्यामध्ये व्यवस्थित अशा राहतात. त्यामुळे मी नेहमीच बनवताना जास्त फेर देऊन ह्या कुरड्या बनवते आणि वाळताना सुद्धा व्यवस्थित एक 2 ते 3 कडकडीत उन्हामध्ये आपल्याला कुरड्या वाळवून घ्यायच्या आहेत. तर इथे माझ्या टोटल इतक्या कुरड्या या झालेल्या आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये या चांगल्या अशा कुरड्या वाळवून घेतलेल्या आहेत. 3 उन्हे दिलेले आहेत आणि कडकडीत अशा वाळलेल्या आहेत. तर इथे बघू शकता तेलात टाकतानाच अशा दुप्पट साईजने ह्या फुलत्या आहेत. आता आपला हा पदार्थ साठवणीचा आहे त्यामुळे हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये चांगल्या अशा वाळवून घ्यायच्या आहेत आणि मगच हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. तर इथे बघू शकताय पांढऱ्या शुभ्र आपल्या अशा ह्या कुरड्या झालेल्या आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने हा पदार्थ तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.